नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ कुलकर्णी. माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे. राज ठाकरे यांची नुकतीच मुंबईमध्ये टोक झळाली. राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभेमध्ये काय बोलले या संदर्भातील हा व्हिडिओ आपल्याला पाहावयास मिळणार आहे. राज ठाकरे म्हटले की त्यांच्या सभेला प्रचंड गर्दी असते, तशीच गर्दी ठाण्यातील या सभेमध्ये आपल्याला पाहावयास मिळाली. मुख्यमंत्र्याचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे व दुसरे उमेदवार आहेत ठाण्यातील नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. राज ठाकरे यांच्या सभेकडे अर्थात सर्वांचे लक्ष होतेच. राज ठाकरे काय बोलतील, राज ठाकरेंच्या या सभेमध्ये कितपत गर्दी उसळेल याबद्दल सर्वांच्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता होती आणि झालेही तसेच. या सभेमध्ये प्रचंड जनसागर उसळलेला होता. राज ठाकरे बोलायला उभे राहिले त्यावेळी त्यांनी नेहमीच्या आपल्या शैलीमध्ये माझ्या तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो अशी सुरुवात करतात टाळ्यांचा एकच कडकडाट उमटला. ही सभा झाली. या सभेचे खास वैशिष्ट्य म्हणजे गेल्या अनेक वर्षानंतर राज ठाकरे यांनी लाव रे तो व्हिडिओ याचा उल्लेख या सभेमध्ये केला आणि उपस्थित प्रेक्षकांमधून प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. राज ठाकरे कोणता व्हिडिओ लावतील याबद्दलची उत्सुकता सर्वांना ताणून धरली होती. त्यांची ही उत्सुकता गेलेली असतानाच राज ठाकरे यांनी तो व्हिडिओ लावायला हवा. तो व्हिडिओ होता सुषमा अंधारे यांचा. सुषमा अंधारे यांनी काही वर्षापूर्वी म्हणजे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात या व्हिडिओमध्ये वक्तव्य केलेले होते. सुषमाताई म्हणाल्या होत्या की 85 वर्षाचा म्हातारा हा उल्लेख सुषमाताईंच्या भाषणामध्येच आहे. 85 वर्षाचा म्हातारा हातामध्ये तलवार घेऊन कसा काय लढेल ज्याचा उल्लेख करत राज ठाकरे यांनी या बाईचा चांगला समाचार घेतला. अशा या बाईला उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा प्रवक्ता केलाच कसा आणि हा बाळासाहेबांचा अपमान नाही का असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना उपस्थित केला. यामुळे प्रचंड टाळ्या तर झाल्यात. त्यांच्या या वक्तव्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. वास्तविक पाहता हे खरेच आहे. ज्या सुषमा अंधारे यांनी बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, सनातन धर्म किंवा एकंदर हिंदुत्वाबद्दल ज्या पद्धतीने शिवसेनामध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपले भाषण त्या करीत होत्या, आरोपाच्या फैरी झडत होत्या, त्यामुळे त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश कसा काय दिला उद्धव ठाकरे याबद्दल तमाम शिवसैनिकांमध्ये रोष होता. हा रोष राज ठाकरे यांनी व्यक्त केला. यानंतर राज ठाकरे यांनी या सभेमध्ये अर्थातच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा चांगला समाचार घेतला आणि फोडाफोडीचे राजकारण करतात. आमचा बाप पळवला, आमचा पक्ष पळवला, आमचे चिन्ह पळवले असा जो आरोप उद्धव ठाकरे आणि शरद पवार करीत आहेत त्याचा राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये चांगला समाचार घेतला. पुलोद ज्यावेळेस स्थापन झाले त्यावेळेस वसंतदादाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसत कोण पक्षफोडी केली, कोण ते असा सवाल त्यांनी शरद पवारांना उपस्थित केला. फोडाफोडीची सुरुवात शरद पवारांनीच केली. तसेच आमचे 5 ते 6 नगरसेवक ज्यावेळी निवडून आले, आमचे म्हणजे मनसेचे, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी फोडाफोडी केली, खोकीच्या खोकी दिले याचा उल्लेख देखील त्यांनी या सभेमध्ये केला. त्यामुळे
फोडाफोडी केली, आमचा बाप पळवला असे शिवसेना यांना म्हणजे उद्धव ठाकरे यांना म्हणता येणार नाही, असेही राज ठाकरे म्हणाले. एकूणात या सभेबद्दल प्रचंड उत्सुकता होती, कारण राज ठाकरे यांची सिंधुदुर्गामध्ये म्हणजे कोकणामध्ये सभा झाली होती. त्यानंतर मुंबईमध्ये ही पहिलीच सभा होती. राज ठाकरे काय बोलणार याबद्दल तमाम राजकीय पंडितांना उत्सुकता होती. त्यांच्या या नेहमीच्या शैलीतील भाषणाला आज प्रचंड प्रतिसाद झाला आणि पहिल्यापेक्षा म्हणजे कोकणामध्ये त्यांनी केलेल्या भाषणापेक्षा आजचे त्यांचे भाषण उत्तम झाले असेच म्हणावे लागेल. या संदर्भातील हा विश्लेषण करणारा व्हिडिओ होता. धन्यवाद. मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्त सेवा. माध्यम वृत्त या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.